धाराशिवमध्ये गारपिटीनं शेतकरी उद्ध्वस्त झाला। अनेक भागात हरभरा, गहू, डाळींची पिकं आणि फळबागात जमीनदोस्त झाल्या असून बाजारभाव मिळत नसल्यानं शेतात काढून ठेवलेल्या कांद्याचा गारपिटीनं चिखल केला। पावसामुळे कांद्याचा ढिगारा जाग्यावरच सडला। द्राक्षापाठोपाठ कांदा शेतीचंही पावसानं मोठं नुकसान केलंय। एकरी 50-60 हजार रुपये खर्च आहे। नुकसान तर आता ती हिशोब नाही नुकसानीचा। म्हणजे काय आज 50-60 हजार रुपये खर्च केला आणि त्याच्यापासून एक बी रुपया मिळाला नाही की मग किती नुकसान घरी धरा सांगा। काल अचानकच 4-4:30 सुमारास पाऊस आला। भरपूर नुकसान झाले शेतकऱ्याचं। काही नाही, आता काय कवडी मोलाचं सुद्धा त्याचे पैसे होणार नाही त्याची भाव नाही त्यात। आता हे गारपिटीनं नुकसान, 1 एकरला खर्च एवढा आला की मजूर मिळणार गेलीत। 50-60 हजार रुपये खर्च आलाय आणि आता हे मार्केटला जर कांदा जाणारच नाही, हे आमचं पूर्ण नुकसान झालेलं आहे। तिथे सांगलीमध्ये देखील सांगली जिल्ह्याच्या मिरज शहरात वादळी वारे आणि